नमस्कार. माय स्टडी 24/7 या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे या चॅनेलचे सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. आज आपण इयत्ता 3रीमधील कृतीपत्रिका 10 अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण नैसर्गिक घटक आणि नैसर्गिक घडामोडी काय आहेत ते शिकणार आहोत. तर आपल्याला पहिल्यांदा एक चित्र दिलं आहे, ते म्हणजे पृथ्वीचं. तिथं आपल्याला निळा भाग जास्त दिसतो आहे आणि काही ठराविक असा हिरवा भाग दिसतो आहे. नंतर जो हिरवा भाग दाखवला आहे तो आहे जमिनीचा. आपण सर्वजण जमिनीवर राहतो, म्हणजेच कुठं राहतो तर पृथ्वीवर राहतो. पृथ्वीवर लहान मोठ्या टेकड्या आहेत, डोंगर आहेत, मोठी मोठी मैदान आहेत, समुद्र आहे. हे सगळं या पृथ्वीवर आहे आणि याच पृथ्वीवर आपण देखील राहतो. तर आपल्याला इथं चित्र दिलं आहे, एक नदी व्हायला लागल्या, झाड वगैरे दिले, तर हे सगळं कशावर आहे? पृथ्वीवर आहे. आपल्या परिसरात विविध घटना घडत असतात. रोज सकाळी सूर्य उगवतो त्यास आपण काय म्हणतो? सूर्योदय असं म्हणतो. म्हणजे सूर्याचा उदय. उदय म्हणजे उगवणे, तर सूर्याचा उदय म्हणजेच काय? सूर्योदय. सूर्य उगवला की दिवस सुरू होतो. आणि दररोज संध्याकाळी काय होतं? सूर्य मावळतो त्याला आपण सूर्यास्त असं म्हणतो. अस्त म्हणजे शेवट, म्हणजे सूर्याचा तर शेवट, थोडक्यात म्हणजे सूर्य आजच्या दिवसाचा त्याचा शेवट आहे, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला? सूर्यास्त असं म्हणतो. आता त्यानंतर सूर्य मावळला की रात्र सुरू होते. मग रात्री सगळीकडे अंधार पडतो आणि अंधार पडल्यावर मग आपल्याला रात्री आकाशात चंद्र दिसतो, चांदण्या दिसतात. हे झालं सकाळी. सूर्य उगवतो त्याला आपण म्हणतो सूर्योदय. त्यावेळेला काय होतं? सूर्याचा प्रकाश पूर्ण पृथ्वीवर सगळीकडे पसरतो. आणि त्यानंतर सूर्य संध्याकाळी मावळतो आणि संध्याकाळी सूर्य मावळल्याबरोबर त्याचा प्रकाशही निघून जातो आणि मग सगळीकडे अंधार पडतो. आणि त्या अंधारामध्ये आपल्याला आकाशामध्ये चंद्र आणि चांदण्या दिसत असतात. तर या चंद्र आणि चांदण्या खरं तर दिवसासुद्धा असतात, परंतु काय असतं? सूर्याचा उजेड खूप असतो, त्यामुळे आपल्याला दिवसा चंद्र चांदण्या दिसत नाही. आता दुसरी गोष्ट काय तर आपण बघायचं, नैसर्गिक आपत्ती म्हणजे नेमकं काय असतं ते आपण बघायचं आहे. बऱ्याच वेळा काही दुर्घटना घडतात, महाभयानक संकट येतात, ज्यात अनेक माणसं जखमी होतात, काही जण मरून जातात, जनावरे मरून जातात, शेतातल्या पिकांचं नुकसान होतं. असं बघितलं तर खूप नुकसान होत असतं. तर ही नैसर्गिक आपत्ती किंवा त्यांची नैसर्गिक आपत्ती म्हणजे संकट काय आहेत? तर पहिलं काय आहे? भूकंप. भूकंप म्हणजे काय? तर जमिनीच्या पोटात काही हालचाली होतात, त्यामुळं जमीन हलते. आणि जमीन हलल्यामुळं काय होतं? तर घरं जे असतात, बिल्डिंग्स असतात, त्या कोसळतात खाली. आणि मग त्यामध्ये काय होतं? काही वेळेला काही माणसं त्या ढिगाऱ्याखाली काढली जातात आणि मग ती माणसं आत श्वास न घेता आल्यामुळं गुदमरून मरून जातात. ही भूकंप ही एक नैसर्गिक आपत्ती आहे, म्हणजे ती निसर्गामध्ये घडणारी घटना आहे. आता दुसरी गोष्ट आहे ती आपल्याला सांगितलं, आपत्ती सांगितली ती वणवा. वणवा म्हणजे काय? तर जंगलाला आग लागण्याच्या क्रियेला आपण वणवा म्हणतो. मग झाडांच्या फांद्या काय होतात? एकमेकांना वारं सुटल्यानंतर जोरदार घासल्या जातात आणि ज्यावेळेला ते एकमेकांना घासतात त्यावेळेला कधी कधी त्यातून ठिणगी बाहेर पडते आणि ती जर एका गवतावर वगैरे पडली तर काय होतं? ते पेट घेत जातं आणि हळूहळू त्या जंगलाला आग लागते, त्याला आपण वणवा असं म्हणतो. आता जर वणवा लागला तर जंगलामध्ये त्यामध्ये असणारे जे प्राणी असतात, पक्षी असतात, ती सगळी मरतात. त्यामुळं काय होतं? तर नैसर्गिक साधनसंपत्ती जी आहे आपली, तर ती नष्ट होत जाते. नंतर त्यानंतर आहे वीज कोसळणे. आता पावसाळ्यात आपण ऐकतो इकडं वीज कोसळली, वीज जमिनीवर पडली, झाडावर पडली. तर पावसाळ्यात वीज कोसळते, त्यामुळे काय होतात? कधी कधी जनावरे, माणसे मरतात. जर समजा वीज आपण बघितला असेल एखादा व्हिडिओ, जर वीज झाडावर देखील पडली तर झाड देखील ते जळायला सुरुवात होतं. आता खालचं आहे ते दुष्काळ. दुष्काळात आपल्याला चित्रात दिसते बघा, सगळ्या जमिनीला भेगा पडलेल्या आहेत. हा जो दुष्काळ आहे तो दुष्काळ आहे कोरडा दुष्काळ. कोरडा दुष्काळ म्हणजे काय? तर पाणी न मिळाल्यामुळे सगळीकडे जमीन कोरडी पडते आणि पाणी नसल्यामुळे झाडं देखील सुकून जातात, त्यामुळे तिथं झाडं देखील राहत नाहीत, पीक येत नाही, त्यामुळे त्याला म्हटलं जातं दुष्काळ. आता या दुष्काळामध्ये काय होतं? पीक न आल्यामुळं माणसांना अन्न मिळत नाही आणि त्यामुळं माणसं उपाशी मरून जातात. आता त्याच्या पुढचा आहे सुनामी. आता आपण सुनामी ऐकलेलं आहे. तर समुद्रात भूकंप येतो त्यावेळेला समुद्राच्या मोठमोठ्या लाटा तयार होतात आणि या लाटांना सुनामी असं म्हटलं जातं. वादळ.
आता वादळामध्ये काय सांगितलं आहे, तर जोरात ज्यावेळेला वारा वाहू लागतो त्यावेळेला त्याला वादळ असं म्हणतात. हे जर वादळ आलं तर इतका प्रचंड त्याचा वेग असतो की त्याबरोबर घराची पत्रे उडतात, जनावरे, माणसे, गाड्या हे सुद्धा एका जागेहून दुसऱ्या जागी उडून जाऊ शकतं. इतका त्याचा वेग प्रचंड असतो. त्यामुळं झाडं तुटतात, झाडं खाली पडतात. कधी कधी त्या झाडांच्या खाली एखादी माणसं वगैरे किंवा जनावरं अडकून ती मरून जातात. त्यानंतर विजेचे खांब वगैरे असतात ते खांब पडतात. त्यामुळं वादळामध्ये सुद्धा प्रचंड नुकसान होतं आपलं. आणि नंतर आपल्याला दिलं आहे पूर. आता आपल्याला इथे चित्र दिसतं आहे. त्या चित्रामध्ये झाडावर एक माणूस बसलेला दिसतो आहे. त्या घरावर आपल्याला काही माणसं दिसत आहेत. त्यानंतर त्या नदीतून डोक्यावर आपल्याला टोपली वगैरे घेऊन येताना माणसं दिसत आहेत. नाव आहे. नंतर ही जनावरं दिसतात येताना. तर ह्याला आपण काय म्हणतो, पूर म्हणजे काय, तर सगळीकडं पाणी पसरणं ह्याला आपण पूर म्हणतो. पावसाळ्यात सतत पाऊस पडल्याने नदीचे पाणी वाढते. याला आपण नदीला पूर आला असे म्हणतो. आता भूकंप, पूर, त्सुनामी, वणवा, वीज कोसळणे यासारख्या दुर्घटना नैसर्गिक कारणामुळे घडतात आणि यामुळं आपलं प्रचंड नुकसान होतं. आता यावर आपल्याला काही प्रश्न विचारले ते आपण सांगूया. तुमच्या गावात पाण्याची कमतरता आहे, अशा वेळी तुम्ही काय कराल? आता अशा वेळेला आपण काय करणार आहे, तर जे पावसाचं पाणी ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला जे पावसाचं पाणी असतं ते साठवून ठेवण्याची आपण काही ना काही उपाययोजना करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे आपण काटकसरीनं पाणी वापरलं पाहिजे. आता दुसरं आहे, पुराच्या पाण्यात तुम्ही पोहणार का? कारण सांगा. आता पुराचं पाणी ज्यावेळेला असतं त्यामध्ये पोहतात का? तर आपण त्यामध्ये पोहणार नाही. त्याचं कारण आहे, पुराच्या पाण्यामध्ये वेग जास्त असतो आणि जर तुम्ही त्या पुराच्या पाण्यामध्ये एकदा वाहत गेला तर तुम्ही मरून जाऊ शकता आणि म्हणून आपण पुराच्या पाण्यामध्ये पोहायचं नाही. चुकी बरोबर. पूर आल्यावर नदीचे पाणी कमी होते. चूक आहे. दुष्काळ पडल्यावर जमीन कोरडी होते. बरोबर. जमीन हलते यास वणवा असे म्हणतात. चूक. जमीन हलते याला आपण म्हणतो भूकंप आणि जंगलाला आग लागतो त्याला आपण म्हणतो वणवा. वीज कोसळल्यावर कोणतेही नुकसान होत नाही. चूक आहे. वादळात घरे, गाड्या, माणसे वाहून जातात. हे बरोबर आहे. इथं वादळात म्हणजे काय, पाण्यानं वाहून जात नाहीत, तर हे वाऱ्यामुळं ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात असं सांगितलं आहे. आता प्रश्न तिसरा आहे, तो म्हणजे डोंगर, सूर्य, चंद्र, तारे, झाड, नदी यापैकी कोणतेही घटक निवडून एक चित्र काढायचं आणि ते रंगवायचं आहे. आता खाली 2 चित्र दिल्यात, त्यातली कुठली आपत्ती आहे ते ओळखायची. पहिलं जे चित्र आहे ते आपल्याला दिसतंय घरं वगैरे पाण्यात बुडलेली, म्हणजे कुठलं आपत्ती आहे ही? पूर. आणि दुसरं आपल्याला दिसायला लागले सगळीकडे पालापाचोळा वगैरे उडायला आहे, वाऱ्याचं गोल चक्र तयार झाल्यासारखं झालं आहे, तर ह्याला आपण वादळ असं म्हणतो.